श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर मार्गशीर्ष महिना 13 डिसेंबरपासून लागणार आहे, तर त्याविषयीचे 2 व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेतच. त्याचबरोबर आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक असा जबरदस्त उपाय सांगणार आहे की ज्याचा खूप चांगला अनुभव हा अनेक जणांना आलेला आहे. तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही शांत चित्ताने मनोभावे हा उपाय ऐकावा. जर पटत असेल तर नक्की करून बघावा, तुम्हालाही त्याची प्रचिती येईलच. तर तुमच्या मनामध्ये अशा अनेक इच्छा असतात, प्रत्येकाच्या मनात इच्छा असतात. इच्छेशिवाय व्यक्ती नाहीये, माणूस नाहीये. मरेपर्यंत माणसाच्या इच्छा या पूर्ण होत नसतात. त्याच्यामुळे कोणीच असा व्यक्ती नाहीये की ज्याची कोणतीच इच्छा नसेल, की ज्याला देवाकडनं काही पाहिजे नसेल. तर बघा, आपण देवी आईचं व्रत करतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीचं व्रत हे का करतो? कारण तिची कृपादृष्टी आपल्यावर असावी, तिचा आशीर्वाद आपल्या घरात असावा, आपल्या घरात तिने नेहमी असावं, स्थायी असावं, आपल्यावरती नेहमी तिने अशी कृपादृष्टी ठेवावी की आपल्या घरातील पैसा कधी संपूच नये असं प्रत्येकाला वाटतं. आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी. आपण आज घर घेतलंय तर उद्या गाडी, त्याच्यानंतर दुसरं घर, त्याच्यानंतर अजून तिसऱ्या गोष्टी काहीतरी, अशा प्रत्येकाची अपेक्षा ही वाढतच असते. त्यासाठी लागतं काय? तर लक्ष्मी. हातात लक्ष्मी, घरात लक्ष्मी असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला धडपड करत राहणं, कर्म करणं, सेवा करणं, उपाय करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, कर्म केल्याशिवाय कुठल्याही सेवा या फलदायी होत नाही किंवा कुठलाही उपाय हा फलद्रूप होत नसतो. त्यासाठी आपल्याला कर्म करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कर्माशिवाय काहीही शक्य नाहीये. म्हणजे देव आपल्याला, आपण खाटीवर बसलोय आणि आपल्याला ते सर्व काही घरात आणून देईल असं नाहीये. तर आपल्याला त्यासाठी कर्म करावे लागतील, परिश्रम करावे लागल, तरच आपल्याला आपलं मनासारख्या गोष्टी या मिळत असतात. तर देवही त्याच्याच पाठीमागे असतो जो कर्म करत असतो. त्याच्यामुळे कर्माला काहीही पर्याय नाहीये. म्हणून आयतं भेटेल असा विचार अजिबात करू नका. हे उपाय फक्त आपल्याला कर्म करता करता करायचे आहेत. हे आयतं नुसतं बसून फक्त उपाय करायचे नाहीयेत. त्याच्याने कुठलाही उपाय सक्सेसफुल होणार नाही, कुठलीही सेवा सक्सेसफुल होणार नाही, हे लक्षात ठेवा. तर आजचा उपाय खूप सोपा आहे आणि खूप छान आहे. तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा उपाय दर गुरुवारी किंवा दर शुक्रवारी करायचा आहे. आणि कंटिन्युअसली तुम्ही ते 11 गुरुवार किंवा 11 शुक्रवार करू शकता. 11च करायचं आहे तुम्हाला, 11च्या क्वांटिटीमध्ये करायचा आहे. तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याच्या आधी सुरुवात तुम्ही करू शकता किंवा मार्गशीर्ष महिन्यातही तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता. तुमची कुठलीही इच्छा अशी आहे की जी पूर्ण होत नाहीये, तुम्ही कर्म करताय, तुम्ही सगळ्या प्रकारे प्रयत्न करताय, पण कुठेतरी कमी पडतंय, तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करून बघायचा आहे. अशा तुमच्या इच्छेसाठी हा तुम्हाला उपाय करायचा आहे. बघा, मनातली इच्छा तुम्हाला देवी आईला सांगायची आहे आणि मी हा उपाय 11 वेळा करणार आहे असं तुम्ही संकल्प करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे? जवळच्या एखाद्या देवी आईच्या मंदिरात जाऊन दर गुरुवारी किंवा दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी, मार्गशीर्ष महिन्यात म्हणा किंवा आधी म्हणा, तुम्हाला 11 वेळा, म्हणजे कसं, आज मंगळवार आहे, आज तुम्ही देवी आईच्या मंदिरात गेला आणि तुम्ही देवी आईला काय करायचं आहे, तर एक गजरा किंवा वेणी देवी आईला अर्पण करायची आहे. बघा, गजरा आणि वेणी देवी आईला खूप आवडतात. तिची अतिप्रिय वस्तू आहे. त्याच्यामुळे ती तुम्हाला मंगळवारी, शुक्रवारी किंवा गुरुवारी मंदिरात जाऊन, गुरुवारी काय सांगते, कारण मार्गशीर्ष महिन्यात आपण गुरुवारचे व्रत करतो म्हणून, अदरवाईज तुम्ही मंगळवार, शुक्रवार करू शकता. तर तुम्हाला मंगळवारी जाऊन देवी आईला वेणी अर्पण करायची आहे. असं झालं एका मंगळवारी, परत तुम्हाला दुसऱ्या मंगळवारी जाऊन काय करायचं आहे, देवी आईला वेणी अर्पण करायची आहे. असे तुम्हाला 11 मंगळवार करायचे आहेत किंवा 11 शुक्रवार करायचे आहे किंवा तुम्ही 11 गुरुवार करू शकतात. तर हा उपाय इतका चांगला आहे आणि खूप प्रभावी आहे. तर अनेक जणांचं, म्हणजे मी 2-3 जणांचं ऐकलं की हा उपाय खूप छान प्रभावी आहे, तुम्ही करून बघा, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. तर त्याच्यामुळे हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा. मीही करून बघणार आहे. तर मलाही करून बघायचं आहे, कारण की मी ज्या 2-3 जणांकडनं ऐकलं त्याचं खरंच आहे का हे मलाही अनुभव घ्यायचा आहे. पण आता कसं मार्गशीर्ष महिना जवळ येतोय म्हणून मी तुमच्यासोबत तो लगेच शेअर केला. नाहीतर मी स्वतः केला असता आणि मग तुम्हाला सांगितलं असतं. पण आता हा इतका चांगला महिना येतोय म्हटल्यावर तो मिस कशाला करायला हवा तुम्ही, म्हणून तुमच्यासोबत मी आधी शेअर केलं. मग आपण ते सोबतच करू शकतो. तर आपल्याला जवळच्या मंदिरात जाऊन देवी आईला वेणी अर्पण करायची आहे. 11 गुरुवार, 11 मंगळवार किंवा 11 शुक्रवार आपली इच्छा बोलून ते करायचं आहे.
बघा लवकरच तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल असं मला विश्वास आहे. कारण खरं श्रद्धेने भक्तीने जर केलं तर कुठलीही गोष्ट ही जगात अशक्य नाही आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. त्याच्यामुळे तुम्ही हे मनपूर्वक करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. त्याचबरोबर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी आईच्या नावाने, माता लक्ष्मीच्या नावाने, कुलदेवतेच्या नावाने काही ना काही पैसे तुम्हाला बाजूला काढून ठेवायचे आहे. तुम्ही वीकली काढा, तुम्ही रोज काढा आणि मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर देवीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ते दान करायचे आहेत. हाही एक इतका प्रभावी आणि चांगला उपाय आहे की अनेकांना याचा छान असा अनुभव येतो. तर तुम्हाला देवी आईच्या मंदिरात ते दान करा किंवा मंदिरात तुम्हाला काही वस्तू घेता येणं शक्य असेल तर ते तुम्ही करू शकता किंवा तुमच्याच देवघरात तुम्हाला काही वस्तू घ्यायची आहे देवाची, ते तुम्ही घेऊ शकता. तर हेही तुम्ही करून बघा. हेही खूप छान आणि फलदायी असा हा एक उपाय आहे. त्याचबरोबर तुम्ही जे मार्गशीर्ष महिना आहे, मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा गुरुवारी तुम्हाला लाल किंवा गुलाबी कलरची साडी नेसायची आहे. कारण देवी आईचा आवडता रंग तोच असतो. त्याच्यामुळे न विसरता तुम्ही जे गुरुवार कराल, मंगळवार, शुक्रवार मानाल, जे पण असेल देवी आईचा वार तुम्ही मानता, त्या दिवशी तुम्ही लाल आणि गुलाबी रंगाचा वापर करा. साडी नेसाल, ड्रेस घालाल अशामध्ये. त्याचबरोबर लाल रंगाची नेलपेंट तुम्ही हाताला लावायची आहे. अशा प्रकारे छान असा मेकअप करायचा आहे, छान असा शृंगार करायचा आहे. जसं आपण देवी दिसणारे, आपल्यामध्ये देवीचं रूप येतंय अशा प्रकारे स्वतःला सजवायचं आहे आणि मग देवी आईची पूजा करायची आहे. याचे खास अनुभव तुम्हाला येतील. स्वतःमधले देवी तत्व तुम्हाला जागृत करायलाच हवे. कारण की आपल्यामध्ये एक देवी आहे हे आपण ओळखलं पाहिजे. कारण देवीचं रूप म्हणजे स्त्रीच आहे. त्याच्यामुळे आपणही स्त्री आहोत. तर स्त्रीमधली आपल्यातली देवी ही आपण जागृत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळेच बघा जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा तिला हळद लावली जाते. कारण तिच्यातलं स्त्री तत्व हे जागवलं जातं हळद लावून. आणि देवीला हळद ही अत्यंत प्रिय आहे. त्याच्यामुळे आपण मुलीला लग्नाच्या आधी हळदीचा जो समारंभ आहे तो केला जातो. तिच्यातलं स्त्री तत्व जागृत व्हावं, तिच्यामध्ये एक देवीची क्षमता निर्माण व्हावी म्हणून आपण तिला हळदी लेपन करत असतो. तर आपल्याला न विसरता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या उंबऱ्यावर हळदी लेपन करायचं आहे, दरवाजावर हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे. देवीला ज्या आवडतात ह्या गोष्टी, या सगळ्या ज्या तुम्हाला माहीत असतील या व्यतिरिक्त सुद्धा त्याही तुम्ही करू शकतात. आणि मी जे तुम्हाला आता सांगितलेलं आहे तेही तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल, नक्कीच याची फलप्राप्ती तुम्हाला मिळेल. आणि जे कराल ते मनपूर्वक करा, भक्तीने करा, श्रद्धेने करा, त्यासोबत कर्म देखील करा. तर तुम्हाला याचं 100% फळ मिळेल याची मी तुम्हाला खात्री देते. आपण स्वामी सेवेकरी आहोत, खोटं तर आपल्याला बोलता येत नाही. आणि अंधविश्वास तर हा अजिबात नाही आहे. ही फक्त भक्ती आहे, निस्सीम भक्ती. की जो भक्त आहे, जो निस्वार्थपणे भक्ती करतो आणि निस्वार्थपणे सेवा, उपाय, कर्म करत असतो, त्याला नक्कीच त्याचं जे फळ आहे, त्याचं जे आपण काय म्हणतो, त्याचं जे डेस्टिनेशन आहे, त्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे ते नक्कीच मिळतं आणि देव त्याला त्यापर्यंत पोहोचवत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे उपाय करून बघायचे आहे. वेणीचा उपाय नक्कीच आवर्जून करून बघा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल अशी मी तुम्हाला खात्री देते. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.